मंडळींनो, एखादा गायक एखादं कोणतंही गाणं घेतो, त्याच्या स्वरांची थोडी छेडछाड करतो, स्वर बदलतो किंवा त्याची जागा बदलतो. जर गायक दमदार असेल तर कधी कधी ते गाणं सुसह्य आणि श्रवणीयही वाटू शकतं. पण जर गीत रामायणातील एका जरी गीताला तुम्ही तिथल्या स्वरांची जागा बदलली किंवा वेगळे स्वर घेतले तर त्या गाण्याचा रसभंग होऊ शकतो. कारण गदिमा आणि बाबूजींनी ते स्वर आणि शब्दच इतके घट्ट बांधलेले आहेत की त्याचा स्वर बदलून आपण रसभंग करूच शकत नाही. आणि म्हणूनच गीत रामायण ही कलाकृती अजरामर ठरते. संगीताला भाषेचं बंधन नसतं, कुठलाही पंथ, धर्म, जात ह्यात ते कोंडलेलं नसतं. म्हणूनच संगीताचा रसास्वाद घेताना मराठी गाण्यांबरोबरच आकाशवाणीवर ऐकलेली हिंदी चित्रपट गीतेही आपल्या मनाचा ठाव घेतात. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात पुढे आपण मराठी गाण्यांसोबत हिंदी गाण्यांचाही आस्वाद घेणारच आहोत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण मराठी गीतांचा आस्वाद घेत असताना मराठी रसिकांच्या आठवणीतला आणि चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेला 1972 सालचा चित्रपट. दिग्दर्शक होते जब्बार पटेल, संगीतकार राम कदम, शब्दकार जगदीश खेबुडकर. चित्रपटातील कलाकार होते श्रीराम लागू आणि संध्या. आणि चित्रपट होता अर्थात पिंजरा. चित्रपटाच्या शीर्षका इतकंच अर्थपूर्ण गीत आता आपण ऐकणार आहोत. 10 दिशांनी 10 मुखांनी आज होडीला श्रोते ऐका माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली. माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज गंगेवाणी निर्मळ होत असं एक गाव, असं एक गाव सुखी समाधानी होत रंग आणि राव, रंग आणि राव त्याची गुण गौरवान कीर्ती वाढली. कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली. अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत, भोळा भाग्यवंत. पुण्यवान म्हणती त्याला कुणी म्हणे संत, कुणी म्हणे संत. त्याला एक मेनकेची दृष्ट लागली. कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा
केला, नदी पार केली, नदी पार केली. नार सूड भावनेन पेटली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. साप विचाराया गेला, साप विचाराया गेला, तीन केला डाव, तीन केला डाव. साप विचाराया गेला, तीन केला डाव, तीन केला डाव. भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव, सापडली नाव. त्याच्या पतंगाची दोरी तीन तोडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी रहाशानी रहानी आज कोणीला डाव. कशी नशिबान थट्टा आज बिजली गाथा श्रोते ऐका. मी सुरुवात कुलकर्णी स्वरालय आयोजित रंग स्वरांचे स्पॉन्सर्ड बाय आकाश डेव्हलपर्स, विशम डेव्हलपर्स आणि हॉटेल दुर्गा. कार्यक्रमाची उंची खूपच सुंदर, कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. 2.5 तास कोणीही जागेवरून हललं नाही, हीच कार्यक्रमाची खरी पावती आहे.